कळवण आत्ताची मोठी बातमी। ठिय्या आंदोलन चिघळलं। कळवणमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या, काही पत्रकारही झाले जखमी। धाकटी कळवण गावातील शेतकरी युवक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाने शनिवारी मोठे वळण घेतले। कुटुंबियांच्या संशयामुळे सुरू झालेलं ठिय्या आंदोलन आज हिंसक वळणावर गेले। कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी कळवण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले असता जमाव संतप्त झाला। काही वेळातच आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर धडक मारत दगडफेक सुरू केली। संतप्त जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या। या दरम्यान वृत्तांकन करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या पत्रकारांवर देखील दगडफेक झाली। यात मराठी केसरी न्यूजचे संपादक दीपक सोनवणे यांना डोक्यात गंभीर मार बसला असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। बेपत्ता युवक दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेले असता मात्र परत न आल्याने संशय वाढला। कुटुंबियांचा ठाम आरोप आहे की संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे अपहरण करून घातपात केलाय। त्यामुळे त्यांनी आरोपींवर अपहरणाचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। कळवण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला। पोलीस सूत्रांनी सांगितले की प्राथमिक तपास सुरू असून लवकरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या प्रकरणी सविस्तर बातमी लवकरच महाराष्ट्र क्रांती न्यूजवर बघा सविस्तर। ए, पळा रे।